तर मित्रांनो, भारतामध्ये पाहिलं तर सध्या IPLचा महासंग्राम हा सुरू आहे। तर IPL आता या रंगात आलेली, पण देशभरातील क्रीडा चाहत्यांमध्ये वर्ल्ड कप संदर्भात सुद्धा चर्चा रंगलेली, कारण IPL नंतर 2 जूनपासून T20 वर्ल्ड कपच्या थराराला सुरुवात होणार आहे। पण T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे ते 15 शिलेदार हे कोण असतील याबद्दल तर्कवितर्क हे लावले जातात। तर यात आजी माजी क्रिकेटपटूंकडून सुद्धा आपल्या संभाव्य संघांची घोषणा केली जाते। तर मग अशात 6 वेळा IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंनी सुद्धा T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची 15 खेळाडूंची निवड ही केलेली। तर मग अशात यात कोणता खेळाडू कितव्या क्रमांकावर खेळायला येऊ शकतो, एकूण भारतीय संघ कसा असेल, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर खरं तर टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबती रायुडू यांनी आपल्या 15 जणांच्या या स्क्वॉडमध्ये हार्दिक पांड्या, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांना बाहेरचा रस्ता हा दाखवताना दिसलेला आहे। तर याशिवाय अश्विन आणि शुभमन गिल आणि ईशान किशन यांना सुद्धा डावललेले। तर मग अशात यात एकूण कोणकोणत्या खेळाडूंना स्थान दिले, आता आपण याबद्दल बोललो। तर सर्वात आधी बॅटिंग ऑर्डरबद्दल बोललो। तर बॅटिंग ऑर्डरमध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि रियान पराग यांच्यावर टॉप ऑर्डरची जबाबदारी असेल, ज्यात रोहित शर्मा आणि यशस्वी ही इनिंगची सुरुवात करतील, तर विराट कोहली 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, तर यानंतर सूर्यकुमार यादव 4थ्या क्रमांकावर फलंदाजी सांभाळेल। तर मग आता अष्टपैलू खेळाडूंमध्ये कोण कोण आहे याबद्दल पाहिलं तर अंबती रायुडूने अष्टपैलू खेळाडू निवडताना खास लक्ष ठेवले, ज्यात रायुडूने फॉर्ममध्ये नसलेल्या हार्दिक पांड्याला संघात स्थान दिलेले नाही। तर याशिवाय शिवम दुबेला यात स्थान दिलेले, तर रवींद्र जडेजा या 2 अष्टपैलू खेळाडूंना रायुडूने संघात स्थान दिलेले। तर मग फिनिशरबद्दल बोललो तर यात रिंकू सिंग आणि दिनेश कार्तिक यांना फिनिशर म्हणून रायुडूने आपल्या संघात स्थान दिलेले। पण मग अशात गोलंदाजीमध्ये कोण कोण खेळाडू असतील याबद्दल पाहिलं तर यात अंबती रायुडूने आपल्या ताफ्यात 4 वेगवान गोलंदाजांना स्थान दिलेले, तर 2 फिरकी स्पेशलिस्ट गोलंदाज ताफ्यात ठेवलेले, तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांच्या जोडीला हर्षदीप सिंग याला निवडलेले। तर या व्यतिरिक्त IPLमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकणाऱ्या मयंक यादवला सुद्धा स्थान दिले गेलेले, ज्यात फिरकीची धुरा युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीवर ठेवलेली, तर त्यांच्या जोडीला रवींद्र जडेजा हा सुद्धा असेलच। त्यामुळे जर आपण एकूण अंबती रायुडूचा हा संघ पाहिला तर यात रोहित शर्मा कॅप्टन असेल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रियान पराग, रिंकू सिंग, दिनेश कार्तिक, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षदीप सिंग आणि मयंक यादव, एकूण या 15 खेळाडूंचे स्क्वॉड अंबती रायुडूने तयार केलेले। पण अशात तुम्हाला काय वाटते, भारतीय संघाचे स्क्वॉड कसे असावे, यात कोणत्या 15 खेळाडूंना संधी द्यायला हवी ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर T20 वर्ल्ड कपमधून आता कोणकोणते खेळाडू मग बाहेर पडतील, जर याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती ही पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।